ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं राजकीय पक्ष, उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांना निवडणूक विषयक तसंच प्रचारासंबंधी विविध परवानग्या प्राप्त करणं सोयीचं व्हावं याकरता ठाणे महापालिकेनं ही एक खिडकी योजना कार्यान्वित केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीप्रमाणे ठाणे महापालिका क्षेत्रात एक खिडकी योजना राबवण्याची आग्रही मागणी काही दिवसांपूर्वी एका निवेदनाद्वारे आयुक्तांकडे केली होती. ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होत असल्यानं सर्वच राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांची धावाधाव सुरू झाली आहे. निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्देशानुसार लागणारे सर्व दाखले, परवानग्या आवश्यक असतात. शिवाय अन्य विविध परवानग्या राजकीय पक्ष आणि उमेदवारांना सहज उपलब्ध होणं गरजेचं असतं. अत्यंत तोकड्या वेळात अनेक गोष्टी जमवायच्या असल्यामुळे उमेदवार अक्षरशः मेटाकुटीला येत असल्यानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सर्व परवानग्या बिनचूक आणि विहित कालावधीमध्ये मिळवण्यासाठी एक खिडकी योजना कक्ष सुरू करण्याची मागणी आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयामध्ये एक याप्रमाणे एकूण 9 आणि ठाणे महापालिका मुख्यालयातील नागरी सुविधा केंद्र इथे एक अशा एकूण 10 खिडक्या उघडण्यात आल्यात. या एक खिडकी योजनेमुळे निवडणुकीसाठी उमेदवार, राजकीय पक्ष यांना सभा आणि प्रचाराकरता परवानगी, मैदानाची परवानगी, ध्वनिक्षेपक परवानगी, रॅली, बोर्ड, बॅनर लावण्याची परवानगी, पक्ष कार्यालय उघडण्याची परवानगी, थकबाकी नसल्याचा दाखला, शौचालय वापर दाखला, ठेकेदार नसल्याचा दाखला, मतदार यादीचा उतारा इत्यादी दाखले आणि प्रमाणपत्र आणि इतर परवानग्यांची मागणी, त्याचबरोबर अग्निशमन विभाग, स्थानिक पोलीस स्टेशन आणि वाहतूक विभाग या सर्व विभागांचे ना हरकत दाखले उपलब्ध करून एकाच ठिकाणी होणार आहेत.